गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. संतांना महाराज चैतन्य दिसतं, परमात्मा दिसतो. आणि तुकाराम बाबाने तो विचार केला. त्र्यंबकेश्वरीची वारी केली. त्र्यंबकेश्वरीच्या वारीमध्ये महाराज संताची भेट झाली. कोण्या संताची भेट झाली? गुरुजींची भेट झाली. आणि गुरुजींची भेट झाल्याच्या नंतर गुरुजींना त्यांना आपल्या परिसरामध्ये आणलं. आणि परिसरामध्ये आणल्याच्या नंतर महाराज विचार केला की पहा आपल्यावर गुरुजींचे किती उपकार असतील. आता मला एवढं काही त्यांच्याबद्दल नाही बोलता यायचं, पण एका व्यक्तीच्या मुखातून ऐकलं की ज्या टायमाला गुरुजी इकडे होते त्या टायमाला बळच गुरुजींना डाळिंबाच्या बागा, फळबागाच्या बागा, शेती पिकवण्यासाठी गुरुजींना आम्हाला मार्गदर्शन केलं. आमचे प्रपंच चांगले केले. आणि प्रपंच चांगले करता करता परमार्थ सुद्धा आमचा वाढीला. आणि त्या टायमाला तुकाराम बाबाला इकडे आणलं. तुकाराम बाबाकडे ते दैवी गुण पाहिले महाराज. माणसाकडे काही गुण असतात आणि ते दैवी गुण ओळखण्याकरता बी महाराज साधूच असावं लागतो. साधू कोणालाही कळत नाही महाराज. भक्ताचा महिमा तरीचा महिमा न येईल कळो, तरीचा महिमा न येईल कळो, साधूला साधू कळत असतो महाराज. नाही तर शास्त्र सांगतात ना गुण गुण व्यती गुण गुणेश्व मच्छरा गुणेच्छ गुण रागीच विरळ सरलो जना. अवगुणी माणसाला गुणवानाची किंमत काय कळणार? आता आमचे समजू महाराज सांगू शकते मृदंगाचारी महाराज काय वाजले काय नाही वाजले. ज्याला ज्ञानच नाही तो काय सांगणार आहे महाराज. साधूला साधू कळत असतात. बाबांचे कडचे दैवी गुण आमच्या गुरुजींना कळाले. आणि गुरुजींना त्यांना इकडे आणलं. इकडे आणल्याच्या नंतर विचार केला. 72चा काळ होता महाराज. जुन्या काळामध्ये साधू भेटणं फार अवघड होता. मंदिराची पूजा करायला माणसं भेटत नव्हते. अनेक वर्षापूर्वीच या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राचं वास्तव्य असताना गुरुजींना असं दया आली. आणि गुरुजींना असं वाटलं की बाबांना या मंदिरामध्ये ठेवावं. नाही ते आता मला गुरुजीच्या सानिध्यात असलेले आमचे बाळू काकाचे वडील, आता मला नाव नाही म्हणजे ध्यानात राहिलं, आमचे गुरुवारी सुखदेवजी नाना, त्यांचं या ठिकाणी महाराज नित्य सहवास असल्यामुळे त्यांना सांगितलं की नाना तुम्ही आता या साधूला घेऊन जा. आणि या साधू मंदिरात राहतील पण त्यांची पूर्ण तुम्ही काय करा, सांभाळ करा. आणि अगदी महाराज ते हयात असताना सुद्धा त्यांनी सांभाळ केला. आणि त्यांच्या नंतर त्यांच्या सुपुत्राने सुद्धा सांभाळ केला. मी डोळ्याने पाहिलं महाराज की त्यांच्या घरातून डबा आल्याशी बाबा सुद्धा जेवत नव्हते. मला बऱ्याचशा टायमाला बाबाने त्या डब्यामध्ये जेवू घातलं. आणि मग तिच्यानंतर बाबा इथं राहिले. आणि मग हे सगळं राहता राहता ही सगळी गोष्ट आमच्या पेंटर काकाच्या घरी रात्रीच्या 2 वाजता बाबांनी मला सांगितली. तीच गोष्ट आज मी बाबाच्या समोर तुमच्या समोर सांगतो. पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो की तुम्हाला खुश करण्याकरता सांगत नाही काय नाही. एक दिवस बाबा सांगत होते आणि मी ढसाढसा रडत होतो. हा सगळा इतिहास बाबांनी मला सांगितलेला आहे. तो काल असेल महाराज 17चा किंवा 18चा सप्टेंबरला. विठ्ठल विठ्ठल बाबांचं जीवन फारच महाराज वेगळं होतं. एक वेळेस बाबांना आमच्या गावाकडे जायचं होतं. आम्ही सगळे मंडळी पेंटर काका, आमचे काका दुसरे, आमचा असे विचार चालला की जायचं. आणि हळूच बाबा आले. गोरख महाराजाला माहित आहे. आणि बाबा म्हणले तुम्ही सगळे चालले आणि मला कोण मागे ठेवायले, मला कोण मागे ठेवले, मला सुद्धा यायचं. काय अंतकरण असतं महाराज साधूचं. साधू झाल्यावर कळतं महाराज. या गावामध्ये त्या पंचक्रोशीमध्ये महाराज तुकाराम बाबा सारखं वैराग्य, तुकाराम बाबा सारखा महात्मा पुन्हा होणे नाही महाराज. गेले वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जपानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या जपानी.
आता ऐसे कोणी होणे नाही.